Good morning to all of you. Morning, sir. Good morning, Good sir. morning, sir. Okay, so we will start discussing our last point. Last lecture we have concluded here. So let us start discussing these things once again. So we have to complete this point today. So in case of सिमेट्री एलिमेंट्स हा पॉइंट आपण स्टार्ट केला होता काल. सिमेट्री एलिमेंट्स ज्याच्यामध्ये 3 टाइप आहेत. सेंटर ऑफ सिमेट्री, ऍक्सिस ऑफ सिमेट्री आणि प्लेन ऑफ सिमेट्री. त्यातला आपण पहिला पॉइंट बघितला सेंटर ऑफ सिमेट्री. सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे असा पॉइंट, सेंट्रल पॉइंट की ज्याच्यामधनं आपण जर लाईन ड्रॉ केली क्रिस्टलच्या कुठल्याही पार्टमधून तर ती लाईन दोन्ही साईडला टच होते क्रिस्टलच्या आणि दोन्ही साईडचं डिस्टन्स आहे तर ते सेम असतं. आपण कशी लाईन ड्रॉ केली तरी आपल्याला ते डिस्टन्स सेम मिळतं. हा पॉईंट जर आपण स्लाइटली शिफ्ट केला इकडे इकडं तर आपल्याला डिस्टन्स व्हॅरी होताना दिसेल दोन्ही बाजूचा. याचा अर्थ काय होतो, देर इज ओनली वन सेंटर ऑफ सिमेट्री. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट डिस्कस करायला स्टार्ट केला ॲक्सिस ऑफ सिमेट्री. तर हे एक्सप्लेनेशन आपण वाचणारच आहोत परत. सो वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड दॅट व्हॉट एक्झॅक्टली दिस ॲक्सिस ऑफ सिमेट्री. तर ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे असे ॲक्सिस की जे आपण वेगवेगळ्या पॉईंट्समधून काय करतो, पास करतो आणि जर त्या युनिट सेलला आपण रोटेट केलं तर एका पर्टिक्युलर अँगलला रोटेट केल्यानंतर आपल्याला सेम पोझिशन मिळते. त्याला आपण म्हणतो कॉन्ग्रुएंट पोझिशन ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनडिस्टिंग्विशेबल पोझिशन. इनडिस्टिंग्विश म्हणजे आपल्याला ते डिस्टिंग्विश करता येत नाही की प्रिव्हियस पोझिशन काय होती आणि प्रेझेंट काय होती. तर वेगवेगळे अँगल ऑफ रोटेशन्स आहेत तर त्यांना आपण हे रोटेट करतो. तर पहिली केस होती 90 डिग्री रोटेशनची. तर अपोजिट पॅरलल फेसेसच्या सेंटरमधून हे दोन पॉईंट जे दिसतात ब्ल्यू डॉट्स. ओके, सो सेंटर ऑफ अपोजिट पॅरलल फेसेस वी आर पासिंग दिस ॲक्सिस अँड रोटेटिंग बाय 90 डिग्री. जर आपण 90 डिग्रीने रोटेट केला तर तो आपल्याला परत क्यूब आहे तशाच पोझिशनला मिळतो. तर हे आपण 360 डिग्री कन्सिडर करून 90 डिग्री असल्यामुळे 4दा रोटेट करतो. त्यामुळे याला आपण 4 फोल्ड ॲक्सिस सिमेट्री असं म्हणतो. पण असा एकच ॲक्सिस नाही आहे तर अशी 3 ॲक्सिस आहेत या केसमध्ये. का? कारण का सेंटर ऑफ अपोजिट पॅरलल फेसेस असं म्हटलंय. तर 2 फेसेस एका ॲक्सिसला, 6 फेसेस फॉर 3 ॲक्सिस. सो देर आर सच अ 3 4 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. देन नेक्स्ट 120 डिग्री रोटेशन करतो आपण अपोजिट कॉर्नर पॉईंट्समधून. अपोजिट कॉर्नर पॉईंट्सनं जर रोटेट केलं तर 120 डिग्री रोटेशन नंतर आपल्याला परत एकदा सेम पोझिशन मिळते. तर कंप्लीट रोटेशन 360 डिग्रीचं जर आपण घेतलं तर ते 3दा फोल्ड होतं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज 3 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. आणि असे किती ॲक्सिस असणार आहेत तर 2 अपोजिट कॉर्नर पॉईंट्स आहेत. जर क्यूब घेतला तर त्याला 8 कॉर्नर पॉईंट्स असतात. 2 कॉर्नर पॉईंट्सला 1 ॲक्सिस तर 8 कॉर्नर पॉईंट्सला 4 ॲक्सिस. सो देर आर सच अ 4 3 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. नेक्स्ट 180 डिग्रीनं आपण रोटेट करतोय. कशातनं तर अपोजिट पॅरलल साईड्स, सेंटर ऑफ अपोजिट पॅरलल साईड्स ऑर एजेस. त्याच्यातनं रोटेट करून आपण परत एकदा आपल्याला तीच पोझिशन मिळते. तर 180 डिग्री म्हणजे कम्प्लीट रोटेशनला 2दा फोल्ड करतो म्हणून 2 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. देन देर आर सच अ 6 2 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. हे 6 कसं आलं तर क्यूबला किती साईड्स असतात, 12 साईड्स असतात. 12 साईड्स असल्यामुळं जर 2 साईड आपण एका ॲक्सिसला युटिलाइज करत असलो तर 12 साईड्सला 6 ॲक्सिस येणार. दॅट्स वाय इट इज अ 6 2 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ओके, ठीक आहे. तर हे काल तुम्हाला मी म्हटलेलं की वी कॅन यूज दिस क्यूब अँड वी ट्राय टू अंडरस्टँड दिस. इज इट विजिबल टू ऑल? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. आता सर पहिली केस जर घेतली तर हा ॲक्सिस आपण कन्सिडर करूया. सो दिस इज अ ॲक्सिस अपोजिट पॅरलल फेसेस. आता याला जर आपण 90 डिग्रीनं रोटेट केलं तर परत तीच पोझिशन येते. परत आपण जर याला 90 डिग्रीनं रोटेट केलं परत तीच पोझिशन येते. सो 4 टाइम्स वी आर रोटेटिंग दिस. सो दिस इज कॉल्ड ॲज दिस 4 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. 90 डिग्रीनं आपण याला रोटेट करतोय. गेटिंग दिस? आय थिंक इट इज सिम्पल वन टू अंडरस्टँड. ओके, हे लक्षात येते? येस सर. ओके, नेक्स्ट 120 डिग्री. आता 120 डिग्रीमध्ये काय करायचं तर अपोजिट कॉर्नर पॉईंट्स. ठीक आहे, तर हे अपोजिट कॉर्नर पॉईंट्स आहेत. गेटिंग दिस थिंग्स, दीज आर अपोजिट कॉर्नर पॉईंट्स. आता ही पोझिशन लक्षात ठेवा. याला जर 120 डिग्रीनं रोटेट केलं तर परत तीच पोझिशन येते. 120 डिग्रीनं रोटेट केलं परत तीच पोझिशन येते. वी आर रोटेटिंग दिस बाय
120 degree, and every time we are getting same position. Are you getting this point? Yes, sir. Yes, sir. So 3 times we are rotating, that's why it is called as threefold axis of symmetry. ऍक्सिस आहे हा रिपीट होऊन परत इथेच येतो, तर हे अपोजिट कॉर्नर पॉईंट्स घेतो. अँड लास्ट वन, तर या दोन साईड्स आहेत, या दोन साईडच्या सेंटरला मी इथं पकडलेले. ओके, आपण जर असा पकडलेला या दोन साईडच्या सेंटरला आणि हे 180 डिग्रीनं रोटेट केलं तर वन्स अगेन वी आर गेटिंग द सेम पोझिशन. वी आर रोटेटिंग दिस बाय 180 डिग्री. वन्स अगेन वी आर गेटिंग द सेम पोझिशन. ओके, गेटिंग दिस वन? Yes, sir. तर या केसमध्ये आपण हे बघू शकतो, इथं आपण 90 डिग्रीनं रोटेट करतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर हे अपोजिट कॉर्नर पॉईंट्स जर घेतले आपण इथं, हे 120 डिग्रीनं रोटेट करतोय. एव्हरी टाइम वी आर गेटिंग द सेम पोझिशन, अपोजिट कॉर्नर पॉईंट्स. आणि तिसरी केस घेतली अपोजिट साईड्स, या अपोजिट साईड्स जर घेतल्या याच्या सेंटरला पकडले आणि हे जर आपण रोटेट केलं 180 डिग्रीनं, हीच पोझिशन मिळते आपल्याला. वन्स अगेन वी आर रोटेटिंग बाय 180 डिग्री, we are getting the same position. So twice we are rotating, that's why it is called as twofold axis of symmetry. Okay, so I hope that you have understood this one. Now we are just reading the same things what we have discussed. आधी मी काय केलं, हे पॉइंट्स क्लिअर करून घेतले. आता आपण जस्ट हे थेरॉटिकली रीड करणार आहोत, तेच आपण जे एक्सप्लेन केले. ओके, सो दिस पॅराग्राफ वी हॅव रीड यस्टरडे. आता इथे जर बघितलं, फॉर एक्झाम्पल लेट अस कन्सिडर ए नॉर्मल MN. ओके, सो आय विल राईट हिअर. सो दिस इज नॉर्मल MN. नाउ यू नो all the concepts, just we are writing the points. Okay, let us consider a normal MN through midpoints of the pair of opposite parallel faces of a cube. Yeah, आपण discuss केले already. If the cube is rotated through 90 degree around the normal MN, it comes to self coincidence or comes to same position. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या या स्लाइडचा. इथं फिगरमध्ये MN मेन्शन करा, दाखवलेले. If the cube is rotated through 90 degree around the normal MN, it comes to self coincidence. आता इथे जे लिहिलंय इंटू सेल्फ कोइन्सिडन्स, याच्याऐवजी तुम्ही इथे लिहू शकता इट कम्स टू सेम पोझिशन. ठीक आहे, इथे तुम्ही इट कम्स टू सेम पोझिशन असं लिहिले तरी सुद्धा चालेल. आफ्टर एव्हरी 90 डिग्री रोटेशन इट गोज टू अन इनडिस्टिंग्विशेबल कॉन्फिगरेशन. आता जे आपण बघितलं, एव्हरी 90 डिग्री रोटेशनला आपल्याला ते इनडिस्टिंग्विशेबल पोझिशन मिळते. In one complete rotation of 360 degree, the cube becomes indistinguishable 4 times. चारदा तो त्याच पोझिशनला येतो. Therefore the face normal is a four-fold axis of symmetry. जे आपण ऑलरेडी बघितले. There are such a 3 four-fold axis of symmetry. हे सुद्धा आपण बघितले. तर पहिले जे 4 फोल्ड आहे याचा अर्थ आपण कितीदा रोटेट करतो ते आहे, आणि नंतरचे जे 3 आहे तर किती ॲक्सिस आहेत तर ते आपण इथे सांगतो. 4 फोल्ड, फोल्ड म्हणजे काय, तर कितीदा रोटेट करतोय, तर 4दा रोटेट करतोय. हे सुद्धा आठवत नसेल तर कशा लक्षात ठेवायचं, तर 90 डिग्रीनं रोटेट करतोय, 360 भागिले 90 किती येते 4, म्हणून 4 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. आणि अशी किती ॲक्सिस आहेत, 3 ॲक्सिस आहेत. हे पण लक्षात राहत नसलं तर कसं लक्षात ठेवायचं, तर किती फेसेस आहेत, 6 फेसेस आहेत. 6 फेस, 2 फेसला 1 ॲक्सिस, 6 फेसला 3 ॲक्सिस. सो यू कॅन इझिली रिकॉल इट. So there are such a 3 4-fold axis of symmetry. MN, PQ, RS were normal to each of the 3 pair of parallel faces. याला आपण वेगवेगळी नाव देऊ शकतो. So you can write this MN, that is more than sufficient. So once again I repeat, you take screenshot where you just mention here MN in the figure. Okay, shall we go to next slide? Yes, sir. Okay, just one thing I have to add here. So you can show this as 90 degree rotation. So mention here 90 degree when you are drawing the figure. 90 degree rotation mention kara. So MN and rotation of 90 degree. So these two things are you have to show. आपण ऑलरेडी या फिगर मध्ये हे दाखवलेलंच आहे.
So you can draw this also, no problem, but these are simple one, that's why I'm showing this. Okay, so MN you mentioned and 90-degree rotation you mentioned in this figure. Then we move to the next type. You know that we have already discussed it. So this is a threefold axis of symmetry. Now consider the axis CD. So here we are showing that one axis as CD. This is CD. We mention it in the figure. Axis CD passing through the body diagonals of the cube as shown in figure. So you can say opposite corner points or body diagonals also, no problem. If the cube is rotated around the body diagonals through 120 degree, so we have to show here this angle, that is 120 degree. Okay. It comes to a congruent position, so you can use word here same position if you feel it is difficult. Congruent position. In one full rotation, the cube becomes indistinguishable 3 times. So we have discussed this 360 degree rotation, 360 by 120, threefold. Therefore, the body diagonal is a threefold axis of symmetry. म्हणून याला आपण म्हणतो threefold axis of symmetry. A cube has 4 body diagonals and therefore possesses 4 threefold axis of symmetry. हे कसं आलं आपण ते बघितलं. तुम्ही बॉडी डायगोनल्स लक्षात येत असलं तर बॉडी डायगोनल्स लक्षात ठेवा किंवा अपोजिट कॉर्नर पॉईंट्स म्हटलं तरी सुद्धा चालते. तर हे आपण मगाशी चेक केलं तर 120 डिग्रीनं आपण हे रोटेट केलं तर हे सेम पोझिशनला येतं. 3दा रोटेट करतो त्यामुळे थ्रीफोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. आणि असे किती ॲक्सिस आहेत तर 4 ॲक्सिस आहेत. दॅट्स वाय इट इज 4 थ्रीफोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ठीक आहे. Okay, shall we go to next slide? Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. Now, third case, that is twofold axis of symmetry. So, capital KL, we are saying these points as capital KL. KL म्हणतो. Consider a normal KL at midpoints of parallel edges as shown in figure. So midpoints of parallel edges we are passing. If a cube is rotated through 180 degree, it becomes congruent or it comes to same position. In one rotation of 360 degree, the cube assumes indistinguishable configuration twice. Therefore, KL is a twofold axis of symmetry. As there are 12 edges in a cube, the number of twofold axis of symmetry is 6. Okay, तर हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेले. जस्ट आपण हे वाचतोय तर तुम्ही हे परीक्षेत प्रश्न आला तर फिगर काढायची आणि इथे फक्त सांगायचंय की आपण किती डिग्रीने रोटेट करतोय, कितीदा रोटेट करतोय. त्यामुळे टूफोल्ड आणि असे किती ॲक्सिस आहेत तर असे 6 ॲक्सिस आहेत. ओके, सो इन दिस वे यू कॅन शो दिस. So I have to mention here angle. So you can take screenshot of this which mentions angle, that is 180 degree, and value of that axis, that is KL. Normal KL we are showing, and this angle is 180 degree. So it is expected that we mention the angle of rotation also. So this twofold, and there are such a 6 we are considering. Okay. Now here we can consider our first slide once again, because all the figures are included in that. The axis of symmetry आपण discuss करतोय. Okay. Now this twofold axis of symmetry is also called as dyad axis. It is also called as dyad axis. This is also called as triad axis. And this is called as tetrad axis. Okay. तर हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हे ऐकलं असेल. Okay. So tetrad means 4. Triad means 3 and dyad means 2. Okay, so it is a
I think Roman or Greek letters. We are just mentioning it. So tetrad axis म्हणजे काय तर 4, ट्रायड म्हणजे काय तर 3 आणि डायड म्हणजे काय 2. ठीक आहे. तर हे कशासाठी सांगितलं तर कधी कधी एमसीक्यू मध्ये या लँग्वेज मध्ये किंवा या वर्ड्स मध्ये विचारलं जातं. द टोटल डायड ॲक्सिस in case of 180 degree rotation is dash dash. So here we have to consider नाही नाही हे इथं डायड ॲक्सिस आहे. मी काय म्हटलं तुम्हाला द टोटल डायड ॲक्सिस इन केस ऑफ 180 डिग्री रोटेशन इज 6. ओके तर ते इथे लिहिणार मी आता. देर आर सच 6 डायड ॲक्सिस म्हणजे काय 6 टू फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्रीच्या ऐवजी 6 डायड ॲक्सिस म्हणतो आपण इथं. त्याच्यानंतर 4 ट्रायड ॲक्सिस आणि 3 टेट्रायड ॲक्सिस. 3 टेट्रायड ॲक्सिस. आता इथे सुद्धा कन्फ्युजन होत असेल तर इझी आहे सांगतो तुम्हाला. आता इथं 3 आणि 4 ची पेअर आहे आणि इथं 4 आणि 3 ची पेअर आहे. इथं 3 आणि 4 कुठंच एकत्र येत नाही. त्यामुळे 4 फोल्ड म्हटलं की त्याच्या आधी 3 येते, 3 फोल्ड म्हटलं त्याच्या आधी 4 येते आणि हे तुम्ही 2 आणि 6 तर इझिली लक्षात राहू शकता. ह्याच्यात कन्फ्युजन असलं तर 90 डिग्रीनं 4दा रोटेशन 4 फोल्ड झालं. 4 आहे म्हटल्यावर इथं 3 येते, इथं 120 म्हणजे 3 आलं, 3 आहे म्हटल्यावर इथं 4 ॲक्सिस येतात आणि 180 म्हणजे 2 आलं आणि असे 6 ॲक्सिस आहेत हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आर यू गेटिंग दिस पॉइंट्स? येस सर. ठीक आहे. त्यामुळे कन्फ्युजन अजिबात होऊ द्यायचं नाही आणि ट्रिक्स आपल्याच तयार करायचं. लॉजिक आणि ट्रिक्स तयार ठेवलं की कन्फ्युजन होत नाही. जरी कन्फ्युजन झालं तर तुम्ही त्या लॉजिक आणि ट्रिक्सनं त्या आन्सरकडे जाऊ शकता. ठीक आहे. सो आय रिक्वेस्ट everyone to take screenshot of this where I have mentioned this as tetrad, triad and dyad. म्हणजे एमसीक्यू मध्ये जर एखादा प्रश्न आला हाऊ मेनी टेट्रायड ॲक्सिस आर देअर तर विनाकारण तुम्हाला कन्फ्युजन होणार की हे काय प्रकार आहे, टेट्रायड म्हणजे काय, ट्रायड म्हणजे काय. तर टेट्रायड म्हणजे 4, ट्रायड म्हणजे 3, डायड म्हणजे 2. या फक्त त्याचं मिनिंग आहे आणि बाकीचं सगळं आपण हे डिस्कस केलेलं आहे. ओके. सो देर आर 3 टेट्रायड ॲक्सिस, 4 ट्रायड ॲक्सिस and 6 डायड ॲक्सिस जे आपण इथं खाली पण लिहिलेलं वर पण आहे. तुम्ही हे लक्षात ठेवू शकता किंवा लिहून घ्या कुठेतरी किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. आर यू गेटिंग दिस पॉईंट? ॲक्सिस ऑफ सिमेट्री आपण डिस्कस केला, कालपासून आपण डिस्कस करतोय आणि हे सगळं का डिस्कस करायचं याचं कारण एकच आहे की ह्याची एमसीक्यू. ठीक आहे. तर तुमच्या लक्षात येईल की किती डिग्रीनं रोटेट करतोय, त्याच्यानंतर किती फोल्ड ॲक्सिस आहेत, त्याच्यानंतर किती टोटल ॲक्सिस आहेत किंवा हे डायड, ट्रायड, टेट्रायड वर्ड्स यूज करून याच्याशी रिलेटेड वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात. सो दिस स्लाइड इज इम्पॉर्टंट फॉर यू. इट गिव्स यू ऑल द आन्सर्स रिगार्डिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. आणि हे जे 3 पॉईंट आहेत त्यातला हाच थोडासा एक्सप्लेनेटरी किंवा थोडासा कॉम्प्लिकेटरी आपण कॉम्प्लेक्स म्हणू शकतो याला. नाव नेक्स्ट or last we can say that is plane of symmetry. So it is simple and easy, you can easily understand this. The plane of symmetry याचा अर्थ काय ते आपण बघू. It is actually a mirror plane when an imaginary plane can divide the crystal into 2 equal parts such that each part is exact mirror image of the other, then the crystal is said to have a plane of symmetry. म्हणजे काय थोडक्यात तर हे जे दिसत आहेत मधले ब्लॅक कलरचे किंवा गोल्ड कलरचे तर याला आपण मिरर प्लेन्स म्हणतो. मिरर प्लेन्स याचा अर्थ काय तर समजा आपण हा क्यूब इथून कट केला, ठीक आहे, आणि याची मिरर इमेज जर आपण बघितली तर ही मिरर इमेज या क्यूबला काय करते कंप्लीट करते. या केसमध्ये सुद्धा इफ यू कट दिस देन वी कॅन सी द मिरर इमेज अँड इट कॅन कम्प्लीट्स दॅट क्यूब. त्यामुळे त्याला मिरर प्लेन आपण म्हणतो. तर प्लेन ऑफ सिमेट्री याचा अर्थ काय तर इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे प्लेन्स आहेत की जे प्लेन्स काय करतायत तर त्या क्यूबची सिमेट्री तर ती इंडिकेट करतात. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज plane of symmetry. So there are such a total 9 planes. Okay, these are called as bilateral planes. First 3 हे जे पहिले 3 आहेत त्याला आपण म्हणतो bilateral planes. These 3 are bilateral planes and these 6 are diagonal planes. हे तुम्ही इझिली बघू शकता. बायलॅटरल म्हणजे काय तर हे इक्वल पार्ट्स मध्ये काय करतायत त्याला कट करतायत. That's what is called as bilateral planes. And these 6 are called as diagonal planes. हे diagonally तुम्ही बघू शकता की प्रत्येक आपण इथं दिलं आहे. ठीक आहे. तर हे
परीक्षित प्रश्न आला तर तुम्हाला हे ड्रॉ करायचे आहेत, फक्त प्लेन ऑफ सिमेट्री विचारलं जाऊ शकतं. यू हॅव टू ड्रॉ दिस फिगर्स अँड यू हॅव टू एक्सप्लेन इट. तर 3 बायलॅटरल प्लेन्स. आता हे सुद्धा कसं लक्षात ठेवायचं किंवा कसं काढायचं बघा. तर क्यूब घेतला तर 6 फेसेस आहेत, प्रत्येकाची पेअर बघायची आणि त्याच्या मिडलला प्लेन काढायचं. आता ही आणि ही पेअर आहे, त्याच्या मिडलला हे प्लेन येतं. इथं बघितलं तर हे फ्रंट साईड आणि बॅक साईडचं काय आहे फेसेस आहेत, तर याच्या मिडलला किंवा पॅरलली ही येतं. इथे जर बघितलं तर ही आणि ही आहे, या फेसेसला पॅरलल तुम्ही काय करू शकता, मिडलला काढू शकता. ठीक आहे, लक्षात आलं वरचं? ठीक आहे. अँड हिअर डायगोनल प्लेन्स आर देअर. आता डायगोनल प्लेन्समध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकताय. पहिले 3 डायगोनल प्लेन्स जरी तुम्ही इझिली काढले तर त्याच्या अपोजिट फक्त खालचे काढायचे. आता इथं आपण डायगोनली इथून असं दाखवलेलं आहे, तर बरोबर याच्या अपोजिट म्हणजे काय असणार आहे, इथून असणार आहे असं. तर तेच आपण इथं काढतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हा वरचा पॉईंट आणि खालचा पॉईंट आपण कनेक्ट करतोय, तर त्याच्या अपोजिटचे पॉईंट्स आपण इथं कनेक्ट करतो. ठीक आहे. या केसमध्ये जर आपण हे पॉईंट्स कनेक्ट करतोय डायगोनलचे, तर इथे त्याच्या अपोजिटमध्ये आपण कनेक्ट करतो. ठीक आहे. आर यू गेटिंग दिस रिलेशन बिटवीन दिस फिगर्स? त्यामुळं ॲट अ टाइम 9 बघण्यापेक्षा पहिले 3च बघायचे बायलॅटरल. बायलॅटरलचा अर्थ काय, 6 फेसेस आहेत, 6 फेसमधले कुठलेही 2 पॅरलल फेसेस घ्यायचे आणि त्याच्याशी रिलेटेड प्लेन काय करायचं, ड्रॉ करायचा. तर इथं वरचा आणि खालचा बघायचा आणि त्याच्यामध्ये बरोबर त्याला पॅरलल ड्रॉ करायचं. इथं पुढचा आणि मागचा बघितला, त्याच्याबरोबर सेंटरला ड्रॉ करायचं. त्याच्यानंतर इथं हे साईडचे बघितले फेसेस आणि त्याचा जो आहे तर तो ड्रॉ करायचा. ठीक आहे. तर या स्टाईलमध्ये हे आपण करू शकतो. हू इज रोहित? प्लीज स्विच ऑफ युअर व्हिडिओ. रोहित. ओके. सो दिस इज कॉल्ड एज प्लेन ऑफ सिमेट्री. तेच आपण आता इथं काय केलं तर डिस्कस केलेले स्लाइड्समध्ये. सो द सेम थिंग वी आर डिस्कसिंग हिअर. So first is, let us consider a plane such as PQRS in the middle of the cube and parallel to one pair of faces. आता जे म्हटलं मिडल लाईन आणि कुठल्याही एक पेअर जी आहे फेसेसची त्याला पॅरलल आहे. इफ इट इज अ प्लेन मिरर अँड 1/2 ऑफ द क्रिस्टल इज कट अँड रिमूव्ड, द प्लेन PQRS फॉर्म्स द इमेज ऑफ दॅट हाफ ऑफ द क्रिस्टल इन इट. कट केला आपण त्याला, मिरर इमेज बघितली तर ते त्याला कम्प्लीट करतं. दॅट मीन्स इफ वी रिफ्लेक्ट 1/2 ऑफ द क्रिस्टल इन PQRS, the image will coincide with the other half. म्हणजे ते मिरर प्लेन असल्यामुळे आपल्याला ते क्यूब कंप्लीट दिसतो. There are 3 such planes of symmetry parallel to the faces of the cube as shown in figure. पहिले 3 प्लेन्स हे या पॅराग्राफमध्ये आपण डिस्कस करतोय. Then next, now consider the diagonal plane KLMN in the cube. If KLMN is imagined to be a mirror, it is really seen that the prism behind it is the reflection of the prism in contact with it in its front. म्हणजे काय, तर इथे आपण हे जर कन्सिडर केलं, हा प्रिझम टाईप आपल्याला दिसणार आणि याची मिरर इमेज ह्याला काय करते तर कंप्लीट करते. ओके. सो इन दिस वे वी आर डिस्कसिंग दिस प्लेन ऑफ सिमेट्री. So this is the third point of symmetry elements, that is plane of symmetry. First is center of symmetry, then second is axis of symmetry, and third is plane of symmetry. ओके. तर आता आपण हे काय करूया, टोटल काढूया याची. टोटल सिमेट्री एलिमेंट्स किती असतात, तर फर्स्ट पॉईंट जो आहे तो आहे सेंटर ऑफ सिमेट्री. किती सेंटर ऑफ सिमेट्री असतात? ओनली वन. येस, ओनली वन. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, देर इज ओनली वन सेंटर ऑफ सिमेट्री. त्यानंतर दुसरा पॉईंट आपण घेऊ, त्याच्यामध्ये ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहेत. ॲक्सिस ऑफ सिमेट्रीमध्ये पहिला पॉईंट आहे 4 फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री. त्याच्यात किती ॲक्सिस असतात? 4 फोल्डमध्ये किती असतात? 3 असतात. त्यानंतर 3 फोल्डमध्ये किती असतात? 4 असतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 2 फोल्डमध्ये किती असतात? 6 असतात. 6 असतात. बरोबर. म्हणजे हे टोटल ॲक्सिस ऑफ सिमेट्री किती झाली? 13. 6 × 10 = 13. 13. Okay, so 13 axis of symmetry.
नेक्स्ट आपण काय डिस्कस केलं, प्लेन ऑफ सिमेट्री. किती प्लेन ऑफ सिमेट्री असतात? 9. येस, 9 असतात. त्यामध्ये 3 बायलॅटरल प्लेन्स आहेत जे हाफ करतात किंवा इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतात, आणि 6 डायगोनल प्लेन्स आहेत की जे प्रिझम स्ट्रक्चरमध्ये आपल्याला मिळतात. तर असे टोटल प्लेन ऑफ सिमेट्री येतात 9. ठीक आहे. So if we sum all these things, then total plane of symmetry is 23. okay. So this total is 9 आणि 1 10, 10 आणि 13 23. 23. Means here we are now summing up all the things or summarizing the things, that there are 1 center of symmetry, there are 13 axis of symmetry, there are 9 plane of symmetry, and there are total symmetry elements which are 23. Okay, so I request everyone to take screenshot of this slide, and you have to prepare these terms, you have to mention also. हे तुम्ही राईटअप केला तर सगळ्यात शेवटी हे मेन्शन करा की सेंटर ऑफ सिमेट्री 1, ॲक्सिस ऑफ सिमेट्री 3 + 4 + 6 13, प्लेन ऑफ सिमेट्री 3 + 6 9, total symmetry elements 23, because each and every point is your once again possible MCQ. There are dash dash total center of symmetries, then total axis of symmetries are, then total plane of symmetries are, then total symmetry elements are. ओके, आणि हे तर मगाशी आपण डिस्कस केलंच, 4 फोल्ड 3 फोल्ड आणि 2 फोल्ड. तर याचा सुद्धा प्रत्येकाचा MCQ असतो, किती डिग्रीनं रोटेशन, त्याच्यानंतर किती ॲक्सिस. ठीक आहे, तर हे सगळं आपण डिटेलमध्ये मगाशी डिस्कस केले. तर हे सगळे समराईज केलेले पॉईंट्स आहेत. ऑल दीज आर युअर पॉसिबल MCQs. अननेसेसरीली स्टुडंट्स आर मेकिंग कन्फ्युजन. त्यामुळं MCQ आला की गडबडीत आन्सर सिलेक्ट करायचं नाही, तिथं बघायचं की टोटल सिमेट्री एलिमेंट्स विचारले का, then it is 23. फक्त प्लेन ऑफ सिमेट्री आहे का, फक्त ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे का. सो यू हॅव टू रीड दॅट MCQ केअरफुली and then you can easily select the answer. Okay, are you getting this term? Yes, sir. Okay, so now this is our last point of second chapter, that is symmetry elements. So we have successfully completed our second chapter, that is crystallography. Okay, so we will summarize in short all these points, and I hope that you are writing the things, you are preparing the things. तुम्ही बघू शकताय भरपूर पॉईंट्स आहेत त्या चॅप्टरमध्ये जे आपण कव्हर केलेले आहेत. पहिल्या चॅप्टरच्या कंपॅरिझन याच्यामध्ये भरपूर पॉईंट्स आहेत आणि याच्याशी रिलेटेड MCQ सुद्धा असतात. सो वी हॅव टू प्रिपेअर इट परफेक्टली. ठीक आहे, आपण स्टार्ट केली स्टेट ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड, गॅस. सॉलिडमध्ये परत क्रिस्टलाइन अमॉर्फस, दॅट इज रेग्युलर अँड रँडम अरेंजमेंट. देन स्पेस लॅटिस म्हणजे काय, इमॅजिनरी ॲरे ऑफ पॉईंट्स. बेसिस म्हणजे ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स. क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे काय, तर या लॅटिस पॉईंट्सवर आपण ते ग्रुप ऑफ ॲटम्स जर ठेवत गेलो तर जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण म्हणतो क्रिस्टल स्ट्रक्चर. सो लॅटिस प्लस बेसिस गिव्स अस क्रिस्टल स्ट्रक्चर. Then next we have discussed what is meant by unit cell. Unit cell म्हणजे असा स्मॉलेस्ट बिल्डिंग ब्लॉक किंवा जिओमेट्रिक फिगर की जी क्रिस्टल बिल्डअप करते. कसं बिल्डअप करते, रिपिटेशन इन 3 dimensions. So we have considered example of construction of wall by using bricks. So bricks are nothing but unit cell, and we are repeating that bricks to construct the wall. So here we are repeating the unit cell to construct the crystal structure. त्या युनिट सेलला अजून परफेक्टली डिफाईन करण्यासाठी आपण काय केलं तर इंटरसेप्ट्स आणि इंटरफेशियल अँगल्स डिफाईन केले, ज्यामध्ये ABC इंटरसेप्ट्स आहेत, अल्फा बीटा गॅमा. इंटरफेशियल अँगल्स आहेत ते आपण इंटरप्लेनर डिस्टन्सच्या डेरिवेशनला सुद्धा यूज केलेले, डिफाईन केलेले. त्यानंतर 7 सिस्टीम्स ऑफ क्रिस्टल हे आपण डिस्कस केलं, ज्याच्यामध्ये वेगवेगळे ओरिएंटेशन्स आपण बघितले. ते कशाच्या बेसिसवर आहेत, तर या कंडिशन्सच्या बेसिसवर आहेत. त्यानंतर हेच 7 टाईप्स जे आहेत तर ते 14 मध्ये सब डिवाइड होतात, ज्याला आपण म्हणतो ब्रॅव्हिस लॅटिस. हे कशाच्या बेसिसवर होतात, तर इथं ॲटॉमिक अरेंजमेंट जी आहे तर त्याच्या बेसिसवर
म्हणजे काय, तर फक्त कॉर्नर पॉईंट्स, त्यानंतर बॉडी सेंटर पॉईंट आहे का, बेस सेंटर आहे का, त्यानंतर फेस सेंटर आहे का, त्याच्यानुसार ह्याच्यात आपण डिवायडेशन करतो. नेक्स्ट आपण क्युबिक सेलवर कॉन्सन्ट्रेट करतो आपल्या सिलेबस पॉईंट्समध्ये, ज्यामध्ये आपण सिम्पल क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक आणि फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर आहे तर त्याचा स्टडी करतो. तर याच्याशी रिलेटेड आपण 6 पॉईंट्स डिस्कस केले. त्यातला पहिला होता नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल म्हणजे काय, तर त्या युनिट सेलला त्या ॲटम्सचं टोटल कंट्रीब्युशन काय. तर फर्स्ट जी आपण घेतली ती म्हणजे सिम्पल क्युबिक, 8 कॉर्नर 8 ॲटम्स, प्रत्येक ॲटमचा शेअर 1/8, असे टोटल 8 ॲटम्स. सो 8 × 1/8 इज इक्वल टू 1. नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल इज 1 फॉर सिम्पल क्युबिक. BCC साठी आपण बघितलं तर 8 × 1/8 इज इक्वल टू 1 + 1 ॲट द सेंटर ऑफ बॉडी, आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळते 2. त्याच्यानंतर FCC मध्ये 1/8 × 8 इज इक्वल टू 1 ॲज इट इज, आणि 6 × हाफ. 6 × हाफ का, तर इथं आपण या फिगरमध्ये चेक केलं की एक फेस सेंटर्ड ॲटम आहे तर तो 2 युनिट सेल शेअर करतात, त्यामुळं त्या ॲटमचा त्या युनिट सेलचा शेअर आला 1/2. ओके, आणि ही फिगर आपण डिस्कस केली ती 8 युनिट सेल, हाऊ दे आर कंट्रीब्युटिंग. तर फेस सेंटरसाठी नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल येतात 4, 1 to 4 these values we got. Then atomic radius म्हणजे काय, तर हाफ द डिस्टन्स बिटवीन नियरेस्ट नेबर. ठीक आहे, नियरेस्ट नेबर पासून हाफ द डिस्टन्स आहे. ॲक्च्युली जर आपण आपल्याला आता जर डिटरमाइन करायचं असलं ॲटम टू ॲटम डिस्टन्स, तर आपण त्याच्या सेंटरपासून पकडणार. म्हणजे या ॲटमपासून या ॲटमचं डिस्टन्स जर बघितलं तर सेंटर टू सेंटर पकडावं लागेल. त्यामुळं ते जर डिस्टन्स घेतलं तर ते R + R 2R येणार. तर ते नियरेस्ट नेबर आपण MCQ मध्ये डिस्कस करूया कसे येते. इथं फक्त तुम्ही ॲटॉमिक रॅडियस लक्षात ठेवा, त्याच्यावरून तुम्हाला ते ॲटोमॅटिक डिटरमाइन करता येईल. सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये साईड ऑफ युनिट सेल किंवा लॅटिस कॉन्स्टंट काय, A = 2R, त्यामुळे R = A/2 सिम्पल व्हॅल्यू आपल्याला मिळते. त्यानंतर बॉडी सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर आपण बघितलं, ज्यामध्ये बॉडी सेंटर्ड ॲटम आहे. डायगोनल जर आपण बघितलं तर R + 2R + R 4R x² इज इक्वल टू 3a². 3a² कसं आलं, तर हे a² + a², ही खालची डॉटेड लाईन्स आहे, ही म्हणजे 2a² झाली, आणि 2a² + a² 3a² म्हणजेच डायगोनल स्क्वेअर. तर तेच आपण इथं लिहिलं, ॲडजस्ट केलं. R = √3a/4 वी गॉट. फेस सेंटरमध्ये फेस डायगोनल कन्सिडर केलं आहे आपण, हा फेस डायगोनल आहे. इथे सुद्धा R + 2R + R 4R येतं, आणि हे साईड्स आहेत. सो a² + a² इज 4R x², √2a/4 आपल्याला मिळालं. देन कोऑर्डिनेशन नंबर मीन्स इक्विडिस्टंट नेबर्स, म्हणजे जवळचे आणि सेम अंतरावर असलेले ॲटम्स, त्याला आपण म्हणतो इक्विडिस्टंट नेबर्स. सिम्पल क्युबिकमध्ये 6 आहेत. कसे, त्याच्या प्लेनमध्ये 4, त्याच्या वरच्या साईडला 1, खालच्या साईडला 1. 6 इज कोऑर्डिनेशन नंबर फॉर सिम्पल क्युबिक. BCC साठी किती आहेत, तर 8 आहेत, कारण का 8 युनिट सेलच्या बॉडी सेंटरला काय आहे, तर एक ॲटम्स आहेत, त्यामुळे सिम्पली हा नंबर येतो 8. फेस सेंटरमध्ये त्याच्या प्लेनमध्ये 4, हे ग्रीन कलर्सचे, अप्पर 4, 2 ब्ल्यू 2 ब्राउन, अँड बिलो सेम थिंग इट्स रिपीटेड. सो वी कॅन गेट दिस थिंग्स. देन नेक्स्ट इज ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर. हां, संकेत, you switch off your video. ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर इन क्रिस्टलोग्राफी. ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर म्हणजे काय, तर व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स, त्या ॲटम्सचा व्हॉल्यूम, कशाचा, युनिट सेलमधल्या ॲटम्सचा व्हॉल्यूम डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तर या प्रत्येक टर्म्स आपण डिफाईन करत गेलो. याच्यासाठी तुम्हाला पहिल्या व्हॅल्यूज माहिती पाहिजेत, त्या व्हॅल्यूज आपण टाकत ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर प्रत्येक व्हॅल्यूचे काढले. ओके, वेअर फॉर सिम्पल क्युबिक इट इज 0.52, फॉर BCC it is 0.68, and for FCC it is 0.74. 74. त्यानंतर व्हाईट स्पेस म्हणजे काय, 1 - APF. तुम्हाला जर ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टर माहिती असेल, सो यू कॅन इझिली हँडल दिस पॉईंट. तर 1 - APF, त्याच्यावरून आपण सिम्पल क्युबिक 48%, BCC 32%, अँड FCC 26% हे व्हॅल्यू काढले. त्यानंतर डेन्सिटी ऑफ क्रिस्टल आपल्याला माहिती, ρ = मास अपॉन व्हॉल्यूम. आपल्या केसमध्ये आपण क्रिस्टलसाठी याला डिफाईन केलं तर ZW/V. Z म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, आपल्याला माहिती आहे 1, 2 आणि 4 त्या स्ट्रक्चरसाठी. W म्हणजे मास, ज्याला आपण मॉलिक्युलर वेट आणि ॲव्होगॅड्रो नंबरमध्ये डिफाईन करतो, आणि V म्हणजे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल जी काय आहे
ए क्यूब. तर प्रत्येक केससाठी आपण इथे त्याला मेन्शन केलं, त्याच्यावर व्हॅल्यूज काढल्या. हे सगळं झाल्यानंतर आपण या सगळ्या पॉईंट्स क्लब केल्या एका टेबलमध्ये. ठीक आहे. आणि हे सगळे पॉसिबल MCQs आहेत आपले. सो यू कॅन इझिली प्रिपेअर अँड आय होप दॅट एव्हरीवन हॅव प्रिपेअर्ड ऑल 18 व्हॅल्यूज. सो इट इज इझी फॉर यू टू हँडल द MCQ रिगार्डिंग दॅट व्हॅल्यू. त्यानंतर मिलर इंडायसेस म्हणजे काय, तर मिलर प्लेन्स त्याच ॲटॉमिक अरेंजमेंटला आपण ॲटॉमिक प्लेन्समध्ये डिफाईन करतो. कसे काढतो आपण, तर इंटरसेप्ट, त्याचा रेसिप्रोकल, LCMला मल्टिप्लाय करून त्याला होल नंबर्समध्ये कन्व्हर्जन, जे काही येतं ते मिलर इंडायसेस. एक्झाम्पल घेतलं आपण, ह्याच्याशी रिलेटेड MCQ येऊ शकतो. आपण हे MCQ आता डिस्कस करणार आहोत. त्यात तुम्हाला हे कॅल्क्युलेट करता येईल आणि चेक करता येईल. हाऊ इट इज इझी. तर 2, 3, 4 इंटरसेप्ट्स घेतले, त्याचे रेसिप्रोकल्स, इथे LCM 12 येतो. जर या व्हॅल्यू बदलल्या तर LCM बदलणार, त्याच्यानुसार मिलर प्लेन्स किंवा मिलर इंडायसेस बदलतात. ओके. वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण बघितले, त्याच्याचबरोबर काही फीचर्स बघितले, ज्यात हे पॉईंट लक्षात ठेवण्यासारखं. ए प्लेन पॅरलल टू वन ऑफ द कोऑर्डिनेट ॲक्सिस हॅज अन इंटरसेप्ट ऑफ इन्फिनिटी. ओके. सो दिस विल बी युअर पॉसिबल MCQ. नेक्स्ट आपण काय बघितलं, तर इंटरप्लेनर डिस्टन्सचं डेरिवेशन, ज्यामध्ये आपण एक युनिट सेल आणि एक मिलर प्लेन कन्सिडर केलं, ज्याच्यात इंटरसेप्ट्स आणि इंटरफेशियल अँगल्स आपण डिफाईन केले. कशाशी रिलेटेड, तर ही आपण ON ड्रॉ केली परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन, जे इंटरप्लेनर डिस्टन्स आहे स्मॉल d. नेक्स्ट इंटरसेप्ट्स आपण डिफाईन केले, इंटरफेशियल अँगल्स आपण डिफाईन केले. त्यानंतर हे इक्वेशन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमचं आपण कन्सिडर केलं. त्यात व्हॅल्यूज टाकल्या, XYZच्या टर्म्स ॲडजस्ट केल्या. त्यानंतर आपण इथं इंटरफेशियल अँगल्सचे व्हॅल्यू टाकल्या, म्हणजे कॉस अल्फा डॅश, कॉस बीटा डॅश, कॉस गॅमा डॅश. त्याच्यानंतर इंटरसेप्टचे व्हॅल्यू टाकल्या, ॲडजस्टिंग द टर्म्स वी कॅन गेट द व्हॅल्यू. सर ह्याच्या आधीची स्लाइड दाखवा. हां हां सर ह्याच्या आधीची स्लाइड दाखवा. ओके. हां okay, so you want to take screenshot. Okay, shall we proceed? Any problem or shall I continue? Yes, sir. हां ओके. तर हे आपण डेरिव्हेशनचे पॉईंट्स बघितले. त्याच्यानंतर आपण काय केलं, तर ब्रॅग्स लॉ डिस्कस केला, ज्यामध्ये इंट्रोडक्टरी टर्म्स आपण बघितल्या, एक्सरे, त्याची डिस्कवरी, त्यानंतर त्याचं वेव्ह नेचर डिस्कवरी करण्यासाठी डिफ्रॅक्शन पॅटर्न. पण तो डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळवताना आपल्याला एक नवीन मेथड सापडली, ज्याच्यामध्ये हे स्पॉट आहेत किंवा याचे पॅटर्न्स आहेत, ते काय करतात, तर एक्सरे डिफ्रॅक्शन पॅटर्न देतात. सो वी कॅन गेट द मिलर प्लेन्स डायरेक्टली बाय युझिंग दिस मेथड. ब्रॅग्स लॉमध्ये आपण काय बघितलं, तर हेच ॲटॉमिक प्लेन्स कन्सिडर केले, 2 सिंगल एक्सरे बीम कन्सिडर केल्या, आणि त्याचा पाथ डिफरन्स जो आहे तो जर इंटिग्रल मल्टिपल ऑफ वेव्हलेंथ असेल तर आपल्याला तो स्पॉट मिळतो. स्पॉट मिळतो याचा अर्थ काय, इथं आपण दिलेलंच आहे की इन फेज आणि आउट ऑफ फेज, म्हणजे जर ते रेज रिइन्फोर्स होऊन एकत्र आले तर आपल्याला रिझल्ट मिळणार, जर आउट ऑफ फेज असले तर मिळणार. इन फेज आणि आउट ऑफ फेज म्हणजे काय, तर हे तुम्ही शिकलेलं आहात की फॉर एक्झाम्पल अशी वेव्ह आहे, ठीक आहे, दुसरी वेव्ह पण अशीच आली, त्यानंतर तिसरी वेव्ह पण अशी झाली. इट मीन्स दॅट दीज वेव्ज आर इन फेज विथ इच अदर. ठीक आहे. आउट ऑफ फेज म्हणजे काय, तर समजा ही वेव्ह आहे, दुसरी वेव्ह अशी आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरी वेव्ह अशी, याचा अर्थ काय, तर हे आउट ऑफ फेज चालेल, त्याच्यामुळं हे आपल्याला रिझल्ट्स देत नाहीत किंवा जे काय आपल्याला एक्सपेक्टेड आहे स्पॉट वगैरे, तर तो तिथं मिळत नाही. सो इफ इट इज इन फेज विथ इच अदर, or we can say they are coherent with each other, then we can get the intense spot. तर तीच कंडिशन आपण इथे लिहिली, CB plus BD is equal to n लॅम्बडा. CB आणि BD ची व्हॅल्यू आपण हे ट्रायंगल्स कन्सिडर करून काढलेले, आपण डिस्कस केले. d sin theta plus d sin theta is equal to 2d sin theta, which is equal to n lambda. d interplanar distance, theta angle, n order, lambda wavelength of that X-ray beam. Next or last point आपण डिस्कस केला, दॅट इज सिमेट्री एलिमेंट्स. सिमेट्री एलिमेंट्समध्ये पहिला पॉईंट आपण बघितला सेंटर ऑफ सिमेट्री, त्यानंतर ॲक्सिस ऑफ सिमेट्री, आणि त्याच्यानंतर बघितलं आपण प्लेन ऑफ सिमेट्री, ज्यामध्ये हे 3 बायलॅटरल प्लेन्स आहेत,
जे त्या क्यूबला हाफ डिवाइड करतात आणि हे डायगोनल प्लेन्स आहेत हे साईडनं प्रिझम टाईप त्याला डिवाइड करतात. सो 3 बायलॅटरल प्लेन्स, 6 डायगोनल प्लेन्स, टोटल 9. आणि त्यानंतर आपण काय केलं तर याची टोटल काढली. टोटल काढल्यावर आपल्या लक्षात आलं की सेंटर ऑफ सिमेट्री 1 आहे, ॲक्सिस ऑफ सिमेट्री 13 आहेत आणि प्लेन ऑफ सिमेट्री 9 आहे आणि टोटल सिमेट्री एलिमेंट्स आहेत 23. ओके, आर यू गेटिंग दिस पॉइंट्स? ओके, आता हे सगळे पॉइंट्स आपण डिस्कस केले. तर हे मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितले, त्या स्लाइड वेळेस पण मी सांगितले काय लिहायचे काय नाही, काय स्किप करायचे. तर मी परत एकदा तुम्हाला कसं सांगतो, स्लाइड बाय स्लाइड तुम्ही नोट डाऊन करू शकताय किंवा लक्षात ठेवू शकताय. की आपली इंट्रोडक्टरी स्लाइड आहे टायटलची. त्याच्यानंतर हे आपण डिस्कस केलेले हे इंट्रोडक्शन आहे, हे पण इंट्रोडक्शन आहे. जे सिलेबस पॉईंट्स आहेत ते मी सांगतो तुम्हाला आता. तर ह्या डेफिनेशन्स आहेत स्पेस लॅटिस, बेसिस आणि क्रिस्टल स्ट्रक्चर. ठीक आहे, तर हे एक मार्काला ऑफलाईन एक्झाम असेल तर येऊ शकतं. डिफाईन स्पेस लॅटिस, बेसिस, क्रिस्टल स्ट्रक्चर. ठीक आहे. देन नेक्स्ट युनिट सेल. आता या स्लाइडमध्ये काय एक्सपेक्टेड आहे तर जे मी बोल्ड केले तेवढं फक्त लिहायचे आणि प्रिपेअर करायचे. म्हणजे काय तर युनिट सेलची डेफिनेशन आणि लॅटिस पॅरामीटर्स म्हणजे काय. ठीक आहे, लॅटिस पॅरामीटरसाठी ही फिगर दाखवा. युनिट सेलला ही फिगर दाखवायची गरज नाही आहे, फक्त डेफिनेशन आहे. या फिगर्स काढत बसायची गरज नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट स्लाइड 7 सिस्टीम्स ऑफ क्रिस्टल. तर हे इंट्रोडक्शन आहे, ही माहिती आहे तुम्हाला. सिलेबसमध्ये हे नाही आहे, फिगर काढायची गरज नाही आहे. त्यानंतर हा जो टेबल आहे याच्यामध्ये या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवा क्युबिकच्या, त्यानंतर ट्रायक्लिनिकच्या. आता ट्रायक्लिनिक म्हणजे काय तर मोस्ट डिसऑर्डर्ड स्ट्रक्चर. मोस्ट डिसऑर्डर्ड स्ट्रक्चर हे का म्हटलं मी, कारण का इथं काहीच सेम नाही आहे, सगळंच वेगवेगळे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज मोस्ट डिसऑर्डर्ड स्ट्रक्चर. ठीक आहे, हे MCQशी रिलेटेड आहे. त्यानंतर ब्रायव्हिस लॅटिसेस, हे पण आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे, फिगर वगैरे काढायची गरज नाही. ते तुम्हाला माहितीसाठी की नेमके कुठले कुठले स्ट्रक्चर्स आहेत. Then from here each and every point is related to syllabus point except few figures. The number of atoms per unit cell, a point as it is figure draw करायचा, एक्सप्लेन करायचं आहे. त्यानंतर हे तुम्हाला मी सांगितलंय हे तुमच्या कन्सेप्ट क्लिअरन्ससाठी आहे, ही फिगर कुठेही ड्रॉ करायची नाही आहे. देन ॲटॉमिक रॅडियसमध्ये फिगर काढायच्यात आणि एक्सप्लेनेशन करायचं आहे. हे तुम्हाला मी सांगितले की पहिली फिगर जर तुम्ही काढली असेल तर ठीक, जर काढली नसेल तर हे फक्त हा एवढा फ्रंट फेस तुम्ही दाखवू शकता, एवढाच फेस. ही 4 ॲटम्स आहेत तर एवढं, सॉरी, हे जरी दाखवलं तुम्ही तर एवढं सफिशियंट आहे, 3D काढायची गरज नाही. ठीक आहे. देन ही फिगर ॲज इट इज काढायची, ही मेन्शन करावंच लागते आपल्याला 3 डायमेन्शनमध्ये. त्यानंतर हे सुद्धा आपण ड्रॉ करतो. नेक्स्ट कोऑर्डिनेशन नंबर. कोऑर्डिनेशन नंबरमधल्या फिगर्स ड्रॉ करायच्या नाहीत. कोऑर्डिनेशन नंबरमध्ये फक्त कोऑर्डिनेशन नंबर एक्सप्लेन करायचं. या फिगर्स तुम्हाला कन्सेप्ट क्लिअरन्ससाठी आहे. ॲटॉमिक पॅकिंग फॅक्टरमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे, तर हे सिंगल लिहित बसू नका. हे एकदाच लिहा, टेबल तयार करा, लेफ्ट साईडला हे एकदाच लिहा, पुढे 3 कॉलम करून SC, BCC आणि FCCच्या व्हॅल्यूज तुम्ही टाकू शकता. युअर टेबल गेट्स फॉर्मड. देन व्हाईट स्पेस ॲज इट इज तुम्हाला लिहायचे. ठीक आहे. डेन्सिटी ऑफ क्रिस्टल सुद्धा ॲज इट इज. इथं डेन्सिटी इथून जरी तुम्ही डायरेक्ट स्टार्ट केलं तरी चालतं. डेन्सिटी रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, या व्हॅल्यूज टाका आणि यांच्या व्हॅल्यूज मेन्शन करा. नंबर 1, नंबर 2, नंबर 3 देऊन तुम्ही हे लिहू शकता. त्यानंतर हा टेबल महत्त्वाचा आहे, टेबल हा ड्रॉ करा, प्रॅक्टिस करायची. देन कन्सेप्ट ऑफ मिलर इंडायसेस, तर याच्यात सुद्धा हे वरचं इंट्रोडक्टरी एक्सप्लेनेशन आहे, लिहायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही इथून स्टार्ट करू शकताय. द मेथड ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ मिलर इंडायसेस इज ॲज फॉलोज. इंटरसेप्ट्स, रेसिप्रोकल, देन LCM मल्टिप्लिकेशन आणि HKL, हे 4 स्टेप्स लिहायच्या. पुढं हे एक्झाम्पल लिहायचं आणि या फिगर्स दाखवायच्या, या फर्स्ट 3 फिगर आणि अजून एखादी फिगर तुम्ही दाखवू शकताय. त्यानंतर फीचर्स आहेत तर ते लिहायची गरज नाही आहे, हे फक्त आपल्याला MCQशी रिलेटेड आपण
डिस्कस करतोय. देन नेक्स्ट इज इंटरप्लेनर डिस्टन्स. तर यामध्ये लेफ्ट साईडची फिगर ड्रॉ करा, राईट साईडची काही गरज नाही. दिस वन इज मोर दॅन सफिशियंट. ही परफेक्टली ड्रॉ करा. लक्षात ठेवा की प्लेन असं दिसलं पाहिजे फिगरमध्ये, तर बाकीच्या गोष्टी विजिबल होतील. जर हे प्लेन तुमच्याकडनं असं काढलं गेलं, ठीक आहे, तर थोडं कन्फ्युजन येऊ शकतं. त्यामुळे जास्तीत जास्त इकडं दाखवायचा प्रयत्न करण्यात हे प्लेन काय होतं असं जवळ ड्रॉ केलं जातं. अँड देन नेक्स्ट फिगर शुड बी डिफरंट. देन नेक्स्ट या स्टेप्स आहेत या ॲज इट इज लिहायच्यात, त्याच्यात कुठं सुद्धा स्किप करायचं नाही. वाटल्यास तुम्ही इथं एक दोन स्टेप्स तुम्हाला ॲड करायचे असते करा. डी आपण कॉमन काढतो, स्क्वेअरिंग म्हणतो, ठीक आहे, कारण का हे 5 मार्काचे, त्यामुळे हे स्टेप बाय स्टेप तुम्ही लिहा. त्यानंतर ही फिगर गरज नाही आहे, हे कंटेंट बियॉन्ड द सिलेबस आहे, इंट्रोडक्टरी टर्म्स आहेत, ते तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी दाखवण्यात आली. देन नेक्स्ट इज ब्रॅग्स लॉ. ब्रॅग्स लॉमध्ये आता ही स्लाईड आहे, तर या स्लाईडमधला पहिला पॅराग्राफ जो आहे तर तो तुम्ही लिहा. दुसरा पॅराग्राफ लिहिला नाही तरी सुद्धा चालतो. ह्याच्यात फक्त काय एक्सप्लेन केले आपण, तर रिफ्लेक्ट अँड रिफ्रॅक्ट होतोय आणि क्रिस्टल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स युनिटी असल्यामुळं आपल्याला काय होतंय, बेंडिंग मिळत नाही. याचं एक्सप्लेनेशन आहे. यू कॅन राईट फर्स्ट पॅराग्राफ, दॅट इज मोर दॅन सफिशियंट अँड दिस एक्सप्लेनेशन इज कंपल्सरी. हे सगळं कंप्लीट लिहा. देन सिमेट्री एलिमेंट्स, यात सुद्धा इंट्रोडक्शन आहे, काही लिहायची गरज नाही. सेंटर ऑफ सिमेट्री म्हणजे काय हे तुम्ही सांगू शकता. हा पॉईंट लिहायचा, फिगर ड्रॉ करायची, एक्सप्लेनेशन इन शॉर्ट लिहा. त्यानंतर ॲक्सिस ऑफ सिमेट्रीमध्ये या फिगर्स आहेत, तुम्ही त्या पॉईंट्सला दाखवून फक्त इथं काय मेन्शन करायचं आहे, 90 डिग्रीनं रोटेट करतोय, सेम पोझिशनला येतोय. 360 रोटेशनसाठी आपण 4दा रोटेट करतोय, त्यामुळे 4 फोल्ड आणि असे 3 ॲक्सिस आहेत म्हणून 3 4 फोल्ड. तसंच याला रिपीट करायचे, त्यानंतर याला रिपीट करायचं 2 फोल्डला. प्लेन ऑफ सिमेट्रीमध्ये सांगायचं आहे की आपण हे मिरर प्लेन्स आहेत आणि याला आपण कट करतो क्यूबला अँड वी कॅन गेट द plane of symmetry. Okay, so this explained in this next slide. Okay, so we have completed this chapter successfully, and I request each and everyone start preparation of this, because I have declared already ISC syllabus. That is our first 2 chapters. Number 1 semiconductor physics, number 2 crystallography. Now depends upon the situation, I don't know whether it is offline or online, MCQ or descriptive. So prepare these 2 chapters perfectly. पहिल्यापासूनच मी सांगतोय की MCQ किंवा डिस्क्रिप्टिव्ह, डेरिव्हेशन ऑफलाईन आहे का ऑनलाईन याच्यामध्ये पडू नका. तुमच्या स्टाईलनं स्टडी चालू करा, नोट्स लिहा आणि याची असाइनमेंटसुद्धा नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आर यू गेटिंग दिस पॉईंट्स? Yes, sir. Sir, PPT. हां हां, PPT सुद्धा शेअर करतो तुम्हाला, आधीची पण आताची पण शेअर करतो. तर त्याचे स्क्रीनशॉट्स किंवा त्याच्याशी रिलेटेड कोणाचं काय मिस झालं असलं तर ते तुम्ही यूज करा. सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन दॅट एव्हरीवन मार्क युअर अटेंडन्स. प्रत्येकानं न चुकता तुमचा अटेंडन्स मार्क करा. आय एम टुडे गेटिंग 61 नंबर. So I request everyone, don't miss the lectures. Already we are doing online lectures, so listen carefully at least, so that you can get the idea, you can prepare it very well. So don't miss the lectures. It affects unnecessarily on your performance and marking system. Okay, so today we conclude here. I will wait for 1 minute, one more minute. Everyone enter your roll number in chat box for attendance. ठीक आहे, प्रत्येकानं अटेंडन्स मार्क केला का? चॅट बॉक्समध्ये कोण राहिलं असतं तर
मेन्शन करा आणि लेक्चर मिस करू नका आणि लेक्चरमध्ये तुमचा अटेंडन्स मार्क करायला विसरू नका.